काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आजपासून आपलं शेष गुरुचरित्राच्या विवेचनाला आपण पुनश्च सुरुवात करतोय। 35 अध्याय झाले। प्रत्येक अध्यायामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या लीला, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल, त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे, त्यांच्या शब्दाप्रमाणे वागणारे भक्तगण, अनेक गोष्टी आपण बघितल्या। गुरुचरित्रामध्ये ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड हे 3 प्रकार आहेत। सद्गुरूंनी अनेक चमत्कार केले तरी ती मी केले असं ते कुठेही म्हटलेले नाहीत। अनेक चमत्कार आहेत। आता या 36व्या अध्यायामध्ये जो चमत्कार आहे तो खरोखर माणसाच्या संस्कारांना विचार करायला लावणार आहे। या 36व्या अध्यायामध्ये माणसाच्या एकनिष्ठतेला विचार करायला लावणार आहे। गुरु आज्ञा पालनाच्या कृतीला विचार करणारा लावणार आहे। आणि हे सगळं नामधारकाला, म्हणजे सायन देवाच्या 7व्या पिढीतल्या नामधारकाला सिद्ध सांगतोय। नामधारक सिद्धाला म्हणतोय की गुरुचरित्र ज्ञानामृत पाजून तुम्ही मला कृतार्थ केलंय, पण एक एक कथा तुम्ही सांगता ती ऐकल्यानंतर माझी उत्कंठा वाढतेय, तृप्ती होत नाही। त्यामुळे माझं अंतःकरण तृप्त करण्याकरता पुढे काय घडलं असेल हे सांगावं। सिद्ध म्हणतो, नामधारका, पुढील कथा झाली निका, एक चित्त तुम्ही ऐका, एकाग्र होऊन ही कथा ऐका। भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरमध्ये असताना महिमा वाढला त्यांचा महिमा इतका विस्तार वाढला, ते सगळं जर सांगत बसलो तर कथा वाढेल। त्यामुळे मी थोडंफार सांगतो। या गाणगापुरामध्ये एक वेदरथ असा विप्र होता, ब्राह्मण होता, वेदरथ होता, मनस्वी विरक्त होता, कर्म मार्गाने चालणारा होता। कर्म मार्गाने चालणारा म्हणजे प्रतिग्रह घेत नसे,
परांनाला स्पर्श करत नसेल, खोटं बोलत नसेल, असा सगळा कर्ममार्गाने चालणारा तो ब्राह्मण रोज शुष्क भिक्षा घेईल. शुष्क भिक्षा म्हणजे कोरडी डाळ, तांदूळ, आटा, जे काय मिळेल ते शुष्क भिक्षा घेईल आणि त्याच्यानी आपलं पोट भरत असेल. त्याची पत्नी ही क्रोधवंत होती, क्रोधी होती. तिला अनेक गोष्टींची अभिलाषा होती. बरं, आता हे गाणगापूर आहे, या ठिकाणी साक्षात नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं वास्तव्य आहे. त्यामुळे तिथे अनेक भक्त येत होते. रोज नवीन नवीन भक्त यायचे, समाराधना म्हणजे अन्नदान करायचे. नवीन नवीन भक्त यायचे, अन्नदान करायचे, सहस्त्र ब्राह्मण भोजन घालायचे, मिष्टान्न, वस्त्र, अलंकार अशी दानं द्यायचा. पण त्या गावातले सगळे ब्राह्मण देवाला जायचे, पण हा ब्राह्मण परान्न घेत नव्हता. त्यामुळे हा कधीही जात नव्हता. आणि बाकीच्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत त्या येऊन हिला सांगायच्या, आज काय असं जेवण होतं, आज काय आम्हाला हे वस्त्र मिळालं, आज काय ते मिळालं. त्यामुळे हिचा क्रोध वाढत होता. हे सगळं त्या विप्र नारींचं ऐकून ती स्त्री मनामध्ये प्रचंड दुःख करायची. भगवंता, काय माझ्या नशिबी आलंय, कैसे दैव आपुले हिन नेणे स्वप्नी ऐसे अन्न. अहो, असं अन्न मी स्वप्नात सुद्धा बघत नाहीये. या दरिद्री पतीला वरून, या दरिद्रीशी लग्न होऊन मी कष्ट भोगते. मला असं अन्न स्वप्नात सुद्धा बघायला मिळत नाहीये. पूर्वजन्मीच, मागच्या जन्मीचं काहीतरी चूक असेल, त्यामुळे मला हा असा पती मिळालाय. सदा कदा हा दारिद्र्यात राहतोय. अभिलाषा हिची मिष्टान्न खाण्याची आहे. ब्राह्मण बोलवतात, पती पत्नी बोलवतात, तिथे जाऊन जेवायची आहे. अलंकार मिळावे, वस्त्र मिळावं, अशी हिची अभिलाषा आहे. आजूबाजूच्या स्त्रिया आपल्या पती बरोबर रोज परान्न भोजन करतायत. त्यांचं सुकृत खूप चांगलं आहे बरं का, त्यांना चांगलं चांगलं खायला मिळतंय असं ही मनोमन म्हणत होती. आपला पती दैवहीन नेणे परान्न भोजन. परान्न भोजन कधीही करत नाही. काय करावे नारायण, भगवंता काय करू. म्हणून मनामध्ये चिंता व्याकुळ झाली होती. असे दिवस चालले होते. एक दिवस त्या गाणगापुरामध्ये एक महाधनी असा विप्र आला विप्र महाधनी. अपर पक्ष करणे मनी. श्राद्ध करायचं आहे. आणि गाणगापुरात भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे. भीमा अमरजा संगम आहे. आणि इथे आपण श्राद्ध पक्ष करावं, आपल्या पितरांना तृप्ती द्यावी म्हणून इथे श्राद्ध पक्ष करण्याकरता, ब्राह्मण भोजन घालण्याकरता तो विप्र आला. त्या विप्रांना क्षण दिले आणि प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी जाऊन
तो विप्र, तो धनिक सांगतोय माझ्या वडिलांचं कर्म आहे, श्राद्ध आहे, पक्ष आहे, आपण सपत्नीक जेवायला यावं. निमंत्रण देता देता या विप्राच्या घरी आला. विप्राची पत्नी होती. तिला सांगितलं, बाई तुला मी आमंत्रण देतोय, तुझ्या पती सहित तू जेवायला ये. तिला आनंद झाला. ती पती जवळ गेली, त्याला म्हणाली, अहो बघा बघा बघा, बाहेर तो धनिक आलाय, तो आमंत्रण देतोय, त्याच्या पित्याचं कर्म आहे, श्राद्ध आहे, अनेक प्रकारची पक्वान्न करणारे, तो अनेक वस्त्रदान देणारे, अपार अशी दक्षिणा देणारे. ऐका ना, आपण जाऊ ना, तो आपल्याला बोलवायला आलाय, त्याला नाही कसं म्हणायचं, आपण जाऊ. तुम्ही एक तर माझ्या बरोबर चला, नाही तर मला सांगा, मी जाते. याते स्वामी अंगीकारणे, हे निमंत्रण तुम्ही स्वीकारा, अथवा आपण निरोप देणे, मला परवानगी द्या जायची. तुम्हाला नाही यायचं ना, तुम्ही नका येऊ, पण मला परवानगी द्या. माझ्या मनामध्ये अशा प्रकारचं मिष्टान्न खाण्याची इच्छा आहे, अपूर्व असं जेवण जेवावं अशी इच्छा आहे. ऐकोनी तियेचे वचन, तिचं ते बोलणं ऐकलं. तो म्हटला, बाई मी तर काही येणार नाही, तू त्या ब्राह्मणाला सांग मी येते म्हणून, आणि तू सुखाने जा, तू जेव, तू परान्न खा, माझी काही हरकत नाही. आता पतीने परवानगी दिलेली आहे. तो म्हणतो, मला नाही चालणार, मी नाही जेवायला येणार, तुला जायचं तू जा, त्या ब्राह्मणाला सांग मी येईन म्हणून. निरोप घेऊन पतीचा, पतीने परवानगी दिली म्हटल्यानंतर ती धावत दरवाजाशी आली आणि त्या गृहस्थाला म्हणाली आहे, मी येईन, माझा पती काही परान्न घेत नाही, त्यामुळं तो काही येणार नाही, मी येईन. जेवाच्या वेळेला काय असेल सांगा, त्यावेळेस मी येईन. तो गृहस्थ म्हणतोय, नाही असं चालणार नाही, आम्ही मेहून सांगतोय, दाम्पत्य सांगतोय, तुला एकटीला येता येणार नाही, आपल्या पती बरोबर तू येणार असशील तर तुम्ही दोघं या, आम्ही दाम्पत्य भोजन करणार आहे, एकटीला नाही जेवायला घालणार, आपल्या पतीला बोलव, आणि तो येणार असेल तरच आमच्या घरी जेवायला ये, अन्यथा येऊ नकोस. ऐकोनी त्या गृहस्थाचे वचन, सारी नारी मनी खिन्न खिन्न झाली. ती विचार करी, आपल्या मनामध्ये विचार करते, काय करावं, काही सुचत नाही, हा तर काही येणार नाही, आणि तो गृहस्थ म्हणतोय येणार असेल तर दाम्पत्य या, एकटीने येऊ नकोस. म्हणे आता काय करणे, कैसे दैव आपुले उणे, बर्वे अन्न स्वप्नी नेणे, मी असा अन्न स्वप्नात सुद्धा बनवणे, आणि पती करता आपणासी वर्ज. मनामध्ये विचार केला आणि तिच्या लक्षात आलं की माझा पती कर्मठ आहे, पण तो गुरु आज्ञा पालक आहे, तो गुरुचा ऐकेल. म्हणून ती नृसिंह सरस्वती स्वामींपाशी आली, त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणते, बघा ना स्वामी, काय करू, मी कधीच चांगलं जेवण जेवले नाही, मिष्टान्न खाल्लं नाही, माझ्या पतीला जरा समजावून सांगा,
अहो अनेक निमंत्रण येतात, काय सांगू तुम्हाला, रोज निमंत्रण येतं, रोज निमंत्रण येतं, पण माझा पती काही तयार होत नाही, कायम दरिद्री. तुम्ही माझ्या पतीला समजून सांगा, एखाद वेळेस तरी आपल्याला असं जेवायला मिळेल. सांगू म्हणती दंपतीसी, माझा पती नायके वचनासी. अहो प्रत्येक जण येतात ते सांगतात आम्ही मेहूनच जेवायला घालतात, एकटीला नाही बोलवत आहे. आणि माझा पती काही ऐकत नाही, त्याने आजपर्यंत परान्न घेतलं नाही आहे. काय करू स्वामी, आता कृपा करा, तुम्हीच कृपा करा आणि माझ्या पतीला समजावून सांगा, तुम्ही त्यांचे गुरु आहात ना, तो तुमचं ऐकेल. अहो किती निमंत्रण येतात, अन्न वस्त्र मिळतात. सद्गुरूंनी ऐकलं, हसले, मनामध्ये हसले. ऐको नितीयेचे वचन, गुरुमूर्ती हास्य वदन. हसले. त्याच्या पतीला, तिच्या पतीला तात्काळ बोलवलं आणि सांगितलं, जा त्या ब्राह्मणाकडे निमंत्रण आहे, तू जेवायला जा, नाही म्हणू नकोस. अरे नेहमी आपल्या स्त्रीचं अंतःकरण दुखवू नये, एखाद वेळेस तिचं ऐकावं. श्री गुरु म्हणती, तयासी जावे तुम्ही आमंत्रणासी. जा जा, आमंत्रण आलाय, बिंदास जा. तुझे स्त्रियेचे मानसी, तुझ्या स्त्रीच्या मनात इच्छा आहे अशा प्रकारचं मिष्टान्न जेवावं म्हणून तिचे मनीची वासना, तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. सदा दुश्चित अंतःकरण, नेहमी दुश्चित अंतःकरण हे कुलस्त्रियेचं राहू नये. मग तुझ्यामुळे ते नेहमी दुश्चित अंतःकरण राहतं. तू काय असं करू नको, तू ऐक. ऐकोन श्री गुरुचे वचन, नमन करीतो ब्राह्मण. त्यांनी नमन केला. तो म्हणतो, महाराज मी तर परान्न घेत नाही, माझा नियम आहे, पण गुरुवचन जो न करी. ऐका, सावधान होऊन ऐका. कर्मठ ब्राह्मण आहे, वेदरता आहे. तो काय सांगतो, मी कधीच परान्न घेत नाही, माझं व्रत आहे, पण तरीही गुरुवचन जो न करी तो पडे रौरव घोरी. जो गुरुचं ऐकणार नाही त्याला नरकात पडावं लागतं. आणि आता तुम्ही माझे गुरु आहात, तुमचा निरोप आहे, तुम्ही मला सांगितलंय, माझं खरं व्रत आहे, पण तुम्ही सांगितलंय म्हणून मी जाईल. कारण गुरुवचन जो न करी तो पडे रवरव घोरी. आणि आपल्या गुरुचं ऐकून तो जेवायला गेलाय. त्या स्त्रीला त्यानंद झालाय. आज बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच परान्न मिळणारे, मिष्टान्न मिळणारे, वस्त्र मिळणारे, दानदक्षिणा मिळणारे, काय खुशी ते ती, परमानंद झालाय. पुसोनिया स्त्री गुरुशी आले दाम्पत्य अवतरणीशी. जिथे आमंत्रण मिळवतं तिथे हे दोघ जण गेले. तिला आनंद झालाय त्या विप्र स्त्रीला. आणि तो जो यजमान धनिक विप्र होता त्याने हातामध्ये पाणी घेतलं. पितृवचन उच्चारून, पितृनाम उच्चारून आपल्या वडिलांचं नाव घेतलं. संकल्प सोडला. अनेक प्रकारची मिष्टान्न पानामध्ये वाढलेली आहेत. गुलाबजाम आहे, श्रीखंड आहे, बासुंदी आहे,
नाना प्रकारची पकवान पानामध्ये वाढलेली आहेत. त्या दोघा नवरा बायकोंनाही बसवलंय जेवायला आणि ते जेवायला बसले. यांनी आपल्या वडिलांचं नाव घेऊन संकल्प सोडला, या ब्राह्मणांना क्षण दिला आणि जेवायला सुरुवात झाली. अचानक चमत्कार झाला. हो, भोजन करता समयासी, जेवता जेवता दिसे विपरीत विप्र स्त्रियेची. तिला काहीतरी विचित्र दिसायला लागलं. जेवायला तर बसली, पकवान विकवान आहेत, श्वान शुकर येऊन हरशी. अहो, तिला जेवता जेवता असं दिसत होतं की आपल्या पानात, शेजारच्या पानात, समोरच्या पानात आपल्या बरोबर कुत्री आणि डुक्कर जेवतायत. विपरत ती ऐसी श्वान शुकर येऊन हरशी. ते पण आनंदाने येऊन समागमे जेवतात. आपल्याच पानात ते डुक्कर आणि कुत्र खातय. कंटाळली ती, राग आला, कंटाळले तिचे मन. उठली आपण त्या जुन्यान्न. जिला एवढं मिष्टान्न खाण्याची इच्छा होती, आकांक्षा होती, पण हे सगळं बघून तिने ताट सोडून दिलं. उठली. जे जेवित होते ब्राह्मण, जे ब्राह्मण जेवत होते त्या सगळ्यांना सांगते, अरे तुम्ही कुत्र्याचं आणि डुकराचं उष्ट खाताय. अहो, हिला परान्नाची खूप हौस होती, मिष्टान्न खाण्याची हौस होती, पण घास जायला तयार नाही, कारण हे असलं विचित्र दिसलं. ऐसे परिपत्तीस आली नारी चिंताक्रांत. पती बरोबर घरी आली, चिंतेमध्ये होती आणि पतीला सांगते, श्वान उच्छिष्ट जेवलासी. अहो, तुम्ही कुत्र्याचं उष्ट खाल्लंय, डुकराचं उष्ट खाल्लंय. तेव्हा तो म्हणतोय, श्रीयेशी म्हणे तो ब्राह्मण, तुझे नि आपले दैवहीन. अगं, तुझ्यामुळे तर मला हे असलं खावं लागलं. घडले आपणासी परान्न. आपल्याला परान्न घडलंय, तुझ्यामुळे घडलंय. उच्छिष्ट श्वान सकुरांचे. आणि मग ती दोघ जण सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामींपाशी आलेली आहेत. आले दोघे गुरुपाशी, नमन केले परियेसी. ऐका श्रोते, ऐका ऐका, पुढे काय फार सुंदर आहे. मग महाराजांना ती म्हणते की माझ्या हातून चूक झाली. माझा पती उलट चांगला होता, तो परान्न खात नव्हता, पण माझ्या आग्रहा खातर तुमच्या आज्ञेमुळे तो जेवायला आला आणि आम्हाला कुत्र्याचं आणि डुकराचं उष्ट खावं लागलं. तेव्हा सद्गुरू म्हणतात, काय ग, कैसे सुख परान्नासी. परान्नामध्ये सुख आहे असं तू म्हणत होती, कसलं सुख. सदा कदा आपल्या नवऱ्याला दूषण देतेस, परान्नाची स्तुती करतेस. काय मिळालं तुला? झालं तुझं मनोरथ पूर्ण? तिला चूक कळली आहे, आपली चूक कळली. सद्गुरूंच्या पायावर नतमस्तक झाली. क्षमा करा स्वामी, क्षमा करा, माझ्याकडनं चूक झाली आहे. मी मंदमती, माझ्यामुळे माझ्या पतीला दोष घडले. क्षमा करा स्वामी, क्षमा करा. मग तो ब्राह्मण सद्गुरूंना विचारतोय, काही का असे ना, दोष तर घडले आहेत माझ्याकडनं, माझ्याकडनं चुकी तर झालेली आहे. महाराज, आता याला काहीतरी उपाय सांगा, मी काय करू?
चिंता करी द्विजवरी, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपरंपारू, व्रतभंग झाला म्हणून या माझ्या व्रताचा भंग झालाय. मग महाराज त्याला काय सांगतात, त्याला नियम काय सांगतात, परान्नाचा दोष घडल्याने त्या दोष मुक्ती करता काय सांगतात, परान्न म्हणजे काय, कुठे जेवावं कुठे जेवू नये हे सगळं इत्तंभूत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याला सांगतायत. ते काय सांगतात ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.